संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 472 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलंय। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं। कागलच्या बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम झाला। कागल तालुक्यातील 472 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलंय। यावेळी नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे, ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक प्रमुख उपस्थित होते। शासन विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना नियमित पेन्शन देत असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। दिव्यांगांना दरमहा 2500 रुपये तर निराधार लाभार्थ्यांना 1500 रुपये पेन्शन दिली जाते। उत्पन्नाची मर्यादा आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहितीही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। महायुतीतील सर्व घटक एकत्र असल्याचं सांगत आगामी गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका युती म्हणून लढवाव्या लागतील असं सूचक वक्तव्य केलं। तसंच वीरेंद्र मंडलिक यांच्या पुनरागमनाचं स्वागत करत वीरेंद्रची सुरुवात चांगली झाली आहे असंही ते म्हणाले। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी कागल तालुक्याला शासनाच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत असल्याचं सांगितलं। निराधार योजनेतील उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल। तसंच बँकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचं सांगत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन आणि सवलती मिळाव्यात अशी मागणी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केली। गेल्या 6 महिन्यात संजय गांधी निराधार समितीनं शेकडो गरजू लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याचं समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील यांनी सांगितलं। यावेळी वीरेंद्र मंडलिक, तहसीलदार अमरदीप पाकडे, अरुण गुरव यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला भैया माने, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, भूषण पाटील, चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह कमिटीचे सदस्य, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते।